नमस्कार, मी विजया आवामान. भोसरी विधानसभा मतदारसंघ आचारसंहिता कधीही लागू शकते. मुद्दा समोर येतो. या ठिकाणी उमेदवार आहेत तीन. सुलभा उबाळे एकीकडे, रवी लांडगे एकीकडे आणि अजित गव्हाणे. अजित गव्हाणे यांनी निवडणुका लागण्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला. तसे ते अजित पवार गटाचे. मुळात त्यांनी प्रवेश केला तेव्हापासूनच अजित गव्हाणे हे वादाच्या भोवऱ्यात म्हणण्यापेक्षा अनेक प्रश्न उत्तरांचा सामना त्यांना करावा लागला. सर्वसामान्य लोकांपेक्षा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटातील जुने पदाधिकारी आहेत त्यांचा सवाल फक्त इतकाच आहे की ज्या अजित गव्हाणेंनी लोकसभेला अमोल कोल्हेंच्या विरोधात काम केलं, भोसरीतून लीड दिलं नाही, प्रचार केला, वावड्या उठवल्या अमोल कोल्हेंच्या विरोधात, अशा व्यक्तीला तुम्ही शरदचंद्र पवार पक्षात घेतलं कसं? सुरुवात इथून झाली. आता स्टेप समोर येते की त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची. बरं, लढवायची, पण त्यांना तिकीट दिलं तर हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी कामं करतील का? आणि मग इथे निष्ठा कुठं गेली असा प्रश्न अजित गव्हाणेंबाबत विचारला जातोय. अजित गव्हाणे यांनी ज्या दिवसापासून प्रवेश केलाय तेव्हापासूनच हे क्लिअर कट आहे की फक्त तिकिटासाठी ते शरद पवार गटात आलेत. तिकीट भेटलं नाही तर पुन्हा ते दुसरा पक्ष बदलू शकतात, कारण सबकुछ आता तिकीट आणि विधानसभा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जर विचार केला तर अजित गव्हाणे यांच्यावरती डाव लावून पवार फसतील असं सुद्धा चित्र निर्माण झालंय. म्हणजे मुळात अजून अजित गव्हाणे यांचं भोसरी विधानसभेतून तिकीट कन्फर्म नाहीये. मात्र त्यांची तयारी बघता तिकिटाच्याच दिशेने ते कूच करण्याचा प्रयत्न करतायत. मोठमोठे होर्डिंग्स, प्रचार यंत्रणा, प्रचाराच्या गाड्या, सोशल मीडियावरती सुरू असलेला प्रचार, या सगळ्या गोष्टी सांगतात की अजित गव्हाणे विधानसभेसाठी तयार होत आहेत. पण मग फील्डवरचं काय? आमदार कामाचं आहे का? या सिरीज अंतर्गत आम्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरलो. म्हणजे भोसरी विधानसभा आम्ही कव्हर केला होता, ज्यामध्ये मोशी असेल, निगडी सेक्टर 22 असेल किंवा तुमचं चिखली असेल, या वेगवेगळ्या भागांमध्ये गेलो. रुपीनगर असेल, घरकुल असेल, मेन भोसरी असेल, निगडी गावठाण असेल, या ठिकाणी गेल्यानंतर अजित गव्हाणेंचं नाव खूप कमी प्रमाणावरती ऐकायला मिळालं. मुळात त्या ठिकाणचं नेरेटिव्हच असं आहे की जर तुम्हाला लोहाही लोहे को काटताय असं जर म्हणायचं असेल तर जर समोर लांडगे आहे तर तुम्हाला विरोधातही लांडगेच द्यावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून रवी लांडगे हे फ्रंट घेताना दिसून आले होते. त्यांच्याबाबत मतदारसंघामध्ये सगळा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह होता. या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर महेश लांडगे हे सुद्धा डॅमेज होताना मतदारसंघामध्ये दिसत आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न तिथं पाण्याचा आहे, दुसरा मुद्दा ठेकेदारीचा आहे, तिसरा मुद्दा दहशतीचा आहे, चौथा मुद्दा रस्त्यांचा आहे, पाचवा मुद्दा ट्रॅफिकचा आहे, सहावा मुद्दा हा मोशीतील कचऱ्याचा आहे. असे कित्येक सारे मुद्दे आहेत जे विद्यमान आमदारांना म्हणजे सांगताही येणार नाही किंवा त्यावरती क्लॅरिफिकेशनही देता येणार नाही. त्यामुळे ते जे होर्डिंग्स लागले होते, दमदार आमदाराचे 10 वर्षात हे झालं का, ते झालं का, महेश लांडगे सुद्धा शोबाजी किंवा शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतायत का असाही प्रश्न निर्माण होतो. मुळात जर तुम्ही कामं केलीत तर तुम्हाला एवढ्या जाहिरातबाजीची गरज नसावी, आणि जर जाहिरातबाजी तुम्ही करतायत तर मग तुमच्या ग्राउंडवरती काम नसावेत. या सगळ्या गोष्टींमध्ये महेश लांडगे यांचा सिव्हिल स्कोअर मतदारसंघात डाऊन आहे हे 100% खरं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असू द्या, त्याही गोष्टीमध्ये महेश लांडगे हे बॅकफुटला गेलेले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर ती जी महेश लांडगेंच्या नावाची साईन होती, ती साईनमुळेही ते बॅकफुटला गेले, दिलगिरी व्यक्त केली आणि हा राजकारणाचा भाग आहे वगैरे वगैरे असं त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं असलं तरी मूळ मुद्दा हेच सांगतो की तुम्ही त्या मुद्द्यावरून बॅकफुटला जातात. निवडणुकांच्या तोंडावरती जर तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कामं करत असताल, निधी आणत असताल आणि जर नारळ फोडत असताल, त्याची जाहिरातबाजी करत असाल तर मग हा निवडणुकांपुरता केला गेलेला स्टंट नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा भोसरी विधानसभेसाठी विचारला जातो. राहिला विषय अजित गव्हाणे यांचा, तर अजित गव्हाणे यांच्याकडे ताकद किती आहे, काय आहे याचं मोजमाप केल्यानंतरच त्यांच्याबाबत बोलणं योग्य आहे. काही प्रमाणावरती नगरसेवक त्यांच्याकडे आहेत, तर मग त्यापेक्षा जास्त नगरसेवक रवी लांडगे यांच्यासोबत आहे. रवी लांडगे यांच्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह बोलतोय कारण त्यांचा ग्राउंड रिपोर्ट आम्हाला पॉझिटिव्ह भेटलाय. आम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघात येऊन गेलेलो आहे, लोकांशी आम्ही बोललेलो आहे. त्या लोकांकडून जो फीडबॅक भेटलाय तो फीडबॅक हा सांगतो की लांडगे विरुद्ध लांडगे चालले तरच चालू शकतात. मग आता अजित गव्हाणे जर मैदानात यायचं म्हटले तर मग विलास लांडेंचं का? विलास लांडे हे शरद पवार गटात यायचं म्हणतात, जवळपास आल्यातच जमा. या सगळ्या खिचडीमध्ये पुन्हा एकदा यांच्याच अंतर्गत किंवा योग्य उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात न दिल्या गेल्यानं भोसरीची जागा जाऊ शकते का?
ते सोडा. भोसरीकरांनो, मतदान करणारे तुम्ही आहे. तुमच्या मतदारसंघाचा अनालिसिस ओव्हरऑल तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त समजतो. तुम्ही सांगा, महेश लांडगेंच्या विरोधात रवी लांडगे चालू शकतात, अजित गव्हाणे चालू शकतात, सुलभा उबाळे चालू शकतात की मग विलास लांडे चालू शकतात? या मुद्द्यावरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा. आणि जर महाविकास आघाडी एक गठ्ठा राहिली, महाविकास आघाडीची मतविभाजन झालं नाही, तरच भोसरीमध्ये दमदार आमदाराची विकेट उडू शकते, हा ओव्हरऑल अनालिसिस सांगतो. तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी जय महाराष्ट्र.